सो माझं खूप सोपं आहे. पण राजकारणात हा प्रामाणिकपणा तुम्हाला कितपत तग धरेल असं वाटतंय? नाही, मला माहीत नाही. ते लोकांच्या हातात आहे. परत मी सांगतो, हे सगळं बॉलिवूड, फिल्म इंडस्ट्री आणि पॉलिटिक्स हे लोकांच्या हातातले क्षेत्र आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की ते ठरवतील आम्हाला कुठे बसवायचं, कुठे काढायचं आहे. आता एक वेगळा प्रश्न, कारण की काल जे काही घडलं, तुम्ही मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमामध्ये भाषण केलात. त्या भाषणादरम्यान तुम्ही काही वेळ विसरलात, तुम्ही नंतर खाली गेलात. हे होऊ शकतं, साहजिक आहे. कोणी भाषण करताना ह्युमन एरर येऊ शकतात, विसरू शकतं. पण तुमच्याकडे बघताना तुम्ही ठाकरे म्हणून बघितलं जात आणि त्यातही तुमचे वडील राज ठाकरे, जे ज्यांची भाषणाचे दाखले दिले जातात. तर जेव्हा हे सगळं घडलं, तर याच्यामागे आता ट्रोलिंग ज्या पद्धतीने सुरू झालं, तुम्हाला दुःख वाटतं या सगळ्याबाबत? नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला माझ्या भाषणानंतर माझ्या आजीचा फोन आला. तिने मला सांगितलं की उत्तम कार्यक्रम झाला, तू उत्तम बोललास. मी फक्त तिला एवढंच सांगितलं, तुझ्या मुलाला सांग जरा कमी चांगलं बोल. मग ते ज्या लेवलला येतात ना, ते प्रेशर मी तुम्हाला सांगू पण नाही शकत की ठाकरे असण्याचं म्हणजे राज ठाकरेचा मुलगा असण्याचं प्रेशर काय आहे. मी तिला बोललो, कमी चांगलं बोलायला सांग ना थोडं, असं असं कुठं बोलतं. सो आणि हे जे प्रेशर आहे ते मी ह्या वेळेला खूप घेतलं. सो इन जनरल मला वाटतं की ह्या गोष्टींकडे मी जास्त लक्ष देत नाही की ट्रोलिंग काय होतं आहे किंवा काय, माझे मुद्दे पोचलेत की नाही. आणि मी त्या दिवशी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी आत गेलो, मला माहीत नाही मी का आत गेलो, मी का ब्लँक झालो, मी बाहेर कसं आलो, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. माझ्या कुठेतरी असं काहीतरी दैवी होतं. मी एका माणसाला मला डिसअपॉइंट नव्हतं करायचं होतं, ते म्हणजे माझे वडील. त्याच्यासाठी मी बाहेर आलो आणि मी येऊन जे काय बोललो ते बोललो. पण इम्पॉसिबल होतं की असं आज जाऊन बाहेर येणं. हे जे घडलं त्याच्यानंतर राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती, किंवा त्यांनी की तुम्हाला काय सांगितलं का या सगळ्या प्रकाराबद्दल? एका शब्दांनी साहेब नाही बोलले? नाही, म्हणजे त्यांनी बोलले पण ते आता सांगण्यासारखं नाही आहे. की त्यांनी काही टिप्स दिले पण ते मी माझ्या मनापुरतं ठेवीन. पण मला माहीत नाही, त्यांनी ॲक्च्युली बघितलं 7 वाजता माझं भाषण संध्याकाळी, जेव्हा माझ्या बहिणीने फोन केला की अरे अमितला सांभाळ, त्याचं ट्रोलिंग होतं आहे. आणि मी 2 दिवस 4:30ला उठतो आहे सकाळी. मला ज्या लेवलला स्ट्रेस होतो, मी 7 वाजता झोपलेलो. माझ्या वडिलांनी मी फोन नाही उचलला म्हणून आईला फोन केला की अमित कसं आहे. सो तेव्हा हे सगळं चालू झालं की मला पण तेव्हा कळलं की ट्रोलिंग चालू झालं आहे. पण मी बोललो की मला फरक पडत नाही, मी ह्या क्षेत्रात मनापासून उतरलो आहे. ह्या गोष्टी, हे ह्युमन एरर आहे, हे होणार. त्याच्यामुळे मी असा विचार नाही करत की ठाकरेंचा मुलगा वगैरे, मी विचार करतो पण हे होणार. नाही, पण आजचा काळ हा ना सगळा, हा इंस्टाग्राम. त्या 2 मिनिटाच्या गॅपमध्ये जर काय महाराष्ट्राचं नुकसान झालं असेल किंवा लोकांचं नुकसान झालं असेल तर लोकांनी मला सांगावं. पण असं आहे ना की